जर आज कोणी मला विचारेल की तू एवढा सह्याद्रीमध्ये फिरतो तर तुझा सर्वात आवडता क्षण कोणता असेल, तर याचं उत्तर नक्कीच आजचा हा अविस्मरणीय सह्याद्री असेल. रायलिंग लिंगाणा. विचार नाही केला त्यापेक्षा सुंदर क्षण या सह्याद्रीने माझ्या जीवनात टाकले. सुंदर सकाळ, ढगांची ही चादर, उंच उंच सह्याद्रीकडे, खुद्द सह्याद्रीत स्वराज्याचं शिखर, पवित्र स्थान, रायगडाचं दर्शन. असा हा पुणे जिल्ह्यातील रायलिंग पठार. जीवनात एकदा तरी हा अनुभव इथे येऊनच घ्यावा. नमस्कार मित्रांनो, मी बाळे जामखेडे. स्वागत आहे तुमचं या भन्नाट सह्याद्रीमधील JB व्लॉग्स या चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, भरपूर दिवसानंतर आम्ही दोघं नवरा बायको मस्त असं सह्याद्रीमध्ये भटकायला आलोय. सो तर आता पाठीमागे दिसतोय हा तोरणा किल्ला आहे आणि आपण चाललोय. आपण कुठे चाललोय माहिती आहे? कुठे चाललोय? रायलिंग पठार. यस, रायलिंग पठार लिंगाणाला चाललोय. म्हणजे स्कूटीने आम्हाला जायचंय. बघता हे बॅग आहे, ते बॅग आहे, हेल्मेट आहेत, हे सगळं कॅम्पिंगचं सामान आहे सगळं याच्यामध्ये. आणि आता हे कॅम्पिंगचं सामान आणि स्कूटी आम्ही घेऊन चाललोय खरं, पण लिंगाणा रायलिंगला जाताना रस्ता खूप खराब आहे. असं आता तोच एक चॅलेंज आहे मोठा की आपली स्कूटी जाईल का नाही तिथून. बघूया पुढचा ॲडव्हेंचर कसा होतोय. पुण्यातून निघून नसरापूर मार्ग आपण वेल्हेमध्ये येऊन पोहोचतो. मणेघाट धबधब्याच्या अलीकडेच एक सिंगापूर गाव आहे. जो लिंगाणा जायचा जो ॲडव्हेंचर रोड आहे तिथे पोहोचलोय. पूर्ण असं चिखल झालेलं आहे. काल पाऊस पडून गेलेला दिसतोय. आज चांगलं ऊन आहे, त्याच्यामुळे थोडा तरी सुकलाय रोड. आता जवळपास 5 वाजले संध्याकाळचे. आता सगळ्यात मोठा चॅलेंज आहे की या स्कूटीला आपल्याला या चिखलामधनं घेऊन जायचंय. पूर्ण चिखल दिसतोय आपल्याला इथे. बायको, ॲडव्हेंचर तर होणार आहे. रेडी आहे यासाठी? आवाजच निघत नाही बायकोचा. आता काही खरं नाही. बिलकुल रिक्स नाही लेणे काय. रस्ता बघताय कसला चिखलानी भरलाय पूर्ण. आणि आता आपल्याला ही गाडी याच्यातून काढायची. प्रियाचा तर मूड खराब झालाय पूर्ण एवढं ॲडव्हेंचर बघून, हा रस्ता बघूनच. कारण की त्याच्यामध्ये नॉन गिअर गाडी आणली ना आपली, त्याच्यामुळे जास्त वाट लागते. जरा जास्तच ॲडव्हेंचर होतोय इथं. असं हे स्कूटी आणणं आणि अशा रोडवरती चालवणं, आणि त्यामध्ये मॉन्सून असल्यावरती. तरी नशीब थोडासा रस्ता कोरडा आहे, म्हणजे जास्त एकदम जास्त चिखल नाही आहे. आता चिखलामध्ये तर गाडी इथे येणारच नाही. रिस्क घेऊ नका तुम्ही सुद्धा. समोर बघतोय असा हा पूर्ण कच्चा रोड आहे. पूर्ण दगडी आहेत त्याच्यामध्ये. चिखल. चांगला रोड लागलेला आहे आपल्याला. सिंगापूर या गावाच्या फाट्याजवळ पोहोचलोय आणि इथून आपल्याला मोहरी गावामध्ये जायचंय. तर मोहरी गावामध्ये जाताना रस्ता खूप ॲडव्हेंचर. अजून इथे लोकांनी गाड्या लावल्यात, पण आपली गाडी अजून वर जाईल का बघू, आपण ट्राय करूयात. मध्ये घेऊन गाडी स्लिप होतीये. तेच म्हणत होते तिथंच लाव. बाबा, ही गाडी अडकली इथे. और अजून करा एन्जॉय. ऑफ रोड राईड. मागे जातायत ना पुढे जातायत. आता काय करायचं? तिथंच घे मागे. मागे घेऊ का? आरामात. मागे वाढायला मदत करा जरा. गाडी जीव काढला सगळं. सो फायनल डिसिजन घेतलं आपण की चालत वरती यायचं, आणि गाडी आपण इथंच पार्किंग केली आहे. खरं तर तो मग असा थोडासा जो पॅच बघितला तो एकदम खराब आहे असा. आणि समोर आलं की आपल्याला मोरी गाव दिसतं एकदम. गावातली कुत्री भुकायला लागलं आपल्याला आलोय तर. आता गावातल्या मावशी भेटल्यात, शेताला जाऊन आल्यात मस्तपैकी. आणि आता घराकडे. आता धुकं भरपूर होते. संध्याकाळी पाऊस चालू आहे का? पाऊस कंटिन्यू.
हे दिसते आपलं ग्रामपंचायत मोहरी गाव. मित्रांनो, आता आपण फायनली हा ट्रेक चालू केलाय मोहरी गावातून. मोहरी गावातून जाताना थोडंसं जंगलाचा पॅच लागतोय, पण इथं असे ऑरेंज कलरचे रिबिन बांधलेले ते. तर हे रिबिन्स बघून आपल्याला सरळ ट्रेक करायचा. पुढे पुढे रस्ता आपल्याला दिसणार आहे. हा जवळपास आता 6:30-7 वाजलेले आहेत. अंधार पूर्ण होईल थोड्या वेळामध्ये. आता आम्हाला 5 ते 6 लोक दिसले रिटर्न जाताना, आणि त्यांनी सांगितले खाली कोणीच नाही आहे. आणि आम्ही दोघं चाललोय नाईट कॅम्पिंगला तिथे थांबायला. आणि आता पूर्ण हे धुकं, जंगल आहे पूर्ण एकदम. हे खेकडं बघ केवढं मोठं आहे. सगळं धुकं झालं. हा जायचं का नाही खाली? जास्तच फॉग झाले, काहीच दिसत नाही बिलकुल. रात्री पाऊस आला तर पक्ष्यांचे आवाज येत आहेत. कुरकुर कुरकुर, चिव 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 चिव, टिव 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 टिव. एकदम असा जबरदस्त आवाज यायला लागलेत. प्रिया घाबरणार आहे ना? बिंदास्त. बिलकुल. जे व्हायचं तेच झालं. पूर्ण आता धुकं आहे आजूबाजूला, आणि पूर्ण आम्ही या धुक्यात हरवलो यार. प्रिया, जाम धुकं झालं यार. पुढचं काही दिसत नाहीये ना. मागे जाता येईल ना पुढे? बाबा आलं डेंजर आहे. काय रे? हळू. काय झालं? हळू. रस्ताच सापडत नव्हता धुक्यामध्ये. फायनली आम्ही पोहोचलो इथे रायलिंग पठारावरती. समोर लिंगाणा दिसतोय, पाठीमागे लिंगाणा. आता अंधारात दिसतोय का माहित नाही. आणि समोर आपल्याला रायगड दिसतोय. श्रीमान रायगड, छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक अंगामध्ये एकदम जबरदस्त अशी ऊर्जा आलेली आहे. पूर्ण भीती आणि पूर्ण जे आतमध्ये जे दडलं होतं भीतीचं रूप, ते सगळं निघून गेले. आणि आपला रायगडावरती एक बत्ती दिसते, आपला दिवा जळतोय वरती. हा, छत्रपतींचं साक्षात दर्शन झालं. अजून काय पाहिजे? वाह. पण आता इथे आपण करूयात कॅम्पिंग. कोणीच नाही इथे, कोणीच. मंडळी, आता आपण आहोत रायलिंग पठारावरती. टेंट वगैरे टाकलाय. मगाशी आपण मॅगी वगैरे बनवली, खाल्ली पण. खायला भरपूर आणलं होतं, पण म्हणलं शॉर्टकटमध्ये आपलं मॅगी बनवावी. जाम. आता या रायलिंग पठारावरती फक्त एकच टेंट आहे आमचा. दोघं जण आहेत आम्ही टेंटमध्ये. आणि आजूबाजूला पूर्ण धुकं आहे, आणि एकदम असा अंधार दाट आहे, आणि धुकं पसरले पूर्ण. येतानाच भरपूर धुकं लागत होतं. म्हणलं लाईट पण गेली यार. एकदम लाईट बल्ब पण आमचा एकदम आरामात चालतोय पण लगेच जाईन. शुभ सकाळ मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी आपल्या ह्या रायलिंग पठारावरून आपल्याला लिंगाण्याचं आणि रायगडाचं दर्शन झालेलं. इथे खूप सुंदर असा हा परिसर झालेला आहे. म्हणजे संध्याकाळी रात्री एवढ्या धुक्यामध्ये आपण ट्रेक करून इथे आलो, आणि सकाळी सकाळी हे जे रूप जे खुललंय, सह्याद्रीचे पर्वत शिखर उंचच उंच, आणि हे पूर्ण एक धुक्याचं साम्राज्य आजूबाजूला पसरलंय. हेच तर आपल्याला या सह्याद्रीमध्ये बघायचं होतं. यासाठी तर केला होता हा अट्टास. वा, आजचा दिवस बनला आपला. गुड मॉर्निंग. पाठीमागे बघ सनराईज होतं. ये बाहेर, खरंच बाहेर जबरदस्त सनराईज दिसतो पाठीमागे. बघ समोर इथे होते सनराईज.
पुढे बघतोय असं मस्त असं सनराईज झालेला आहे आणि बायको आता आमची झोपेतनं उठलेली. मस्त झोप झाली का बायको? हो. रात्रभर आहे ना मुसळधार पाऊस, कंटिन्यू हवा चालू होती, टेंट फडफड फडफड हालायचा, त्याच्यामुळे आमच्या झोपा उडल्यात. रात्रभर जरी झोप नाही झाली तरी पण आपल्याला हा जो सकाळचा जो हा स्वर्गसुख नजारा जो बघायला मिळाला आहे, खरंच एक जन्नत आहे, जबरदस्त. ही झोप काय आणि एवढी मेहनत केली, ट्रेकिंग काय, ह्यासमोर काहीच नाही आहे. काय वाटतं तुला, कसा एक्सपिरियन्स आज सकाळचा, कसं वाटतंय? रात्री भीती वाटत होती टेंटच्या बाहेर यायला मॅडमला आमच्या, आणि आता कसं वाटतंय? आता काहीच वाटत नाही, असं वाटतंय की एकदम किती छान वातावरण झालं. इथे आपण एक छोटासा पॉईंट भेटला, इथे खाली आलोय. इथे पण जबरदस्त पॉईंट आहे आणि इथलं अजिबात असं धुकं हल्लेलं सुद्धा नाहीये, असं दाट धुकं आहे आणि इकडनं असा मस्त सनराईज झालेला आहे. वा, असं वाटतं जन्नतमध्ये आलोय, जन्नतमध्ये. हे सुंदर दृश्य बघतच राहावं आणि बघतच राहावं असं वाटतंय या धकाधकीच्या जीवनामध्ये. आणि इथं आल्यावरती एक पीसफुल आपल्याला लाईफ जगायला मिळते. हे एक मनाला एक सुंदर असं सुख मिळून जातं इथे आल्यावरती. सह्याद्री प्लस मॉन्सून इज इक्वल टू हेवन, हे सह्याद्रीचं एक फॉर्म्युला आहे. आता आपण बघितलं इतकं जबरदस्त वातावरण, आता पूर्ण धुक्यामध्ये हरवलं येते. हे पाठीमागे आजूबाजूला बघतोय आपण, पूर्ण धुकं पसरलं या साईडला आणि लिंगाणा आता धुक्यामध्ये हरवत चाललाय. सो तर आपण आता थोडंसं ब्रेकफास्ट करूया. आता थोड्या वेळात आपण मस्त कॉफी बनवली आणि त्यानंतर आपल्याला पास्ता, मस्त पास्ता सुद्धा एकदम असं टेस्टी झालेला आहे. या सह्याद्रीमध्ये या मस्त पास्ता खायला. मित्रांनो, आता आपण ब्रेकफास्ट केलाय, मस्त पास्ता कॉफी वगैरे बनवली आहे आणि आता आपण इथे खिचडी बनवतोय मस्त. असं एक नेचरमध्ये येऊन कॅम्पिंग करायची इच्छा होती आणि असं काहीतरी कुकिंग करायची इच्छा होती आणि ती आज इच्छा आपली पूर्ण होती. वाटलं होतं इझी असतं पण बरंच चॅलेंजिंग काम असतं सगळे. आता आम्ही जवळपास काय बनवलं आहे, खिचडी बनवली, पुलाव टाईप बनवला आहे आणि मस्त आहे. बनायला बराच वेळ लागतो. हे बघा, आता एवढा सगळा पसारा आपल्याला बॅगमध्ये भरायचा आणि मी आता फायनली टेंट काढतोय. बरेच लोक येऊन गेले, काय धुकं काही इथलं हटत नाहीये, क्लिअर होतच नाहीये बऱ्यापैकी. माकडं सुद्धा वरती यायला लागलेत. तर मित्रांनो, आपण आता फायनली इथून निघतोय आपल्या परतीच्या प्रवासाला. आणि हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा वाटला प्रिया तुला?
ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. नेक्स्ट इयर आम्ही परत नक्की व्हिजिट करू हे प्लेस. हो, मान्सूनमध्ये खूप भारी प्लेस आहे, तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता आणि खूप जवळ आहे. असं मोहरी गावामधनं तुम्हाला हार्डली अर्धा तासात ट्रेक करून इथे यावं लागतं. सो तर आता हा व्हिडिओ आपण इथेच संपवते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सो गुड बाय, टेक केअर, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच पुढच्या एका भन्नाट ब्लॉगमध्ये.